नमस्कार. कल्पना करा, नवीन वर्षाची पहिली सकाळ आहे. घराच्या दारात सुंदर रांगोळी काढलेली आहे. सकाळचे सोनेरी सूर्यकिरण घरावर पडत आहेत आणि खिडकीत उभी आहे एक सुंदर तेजस्वी गुढी. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, ही गुढी नेमकी का उभारली जाते? गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यामागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे आहेत इतिहास, कथा आणि आध्यात्मिक रहस्य. असेही मानले जाते की ज्या घरात गुढी योग्य पद्धतीने उभारली जाते, त्या घरात संपूर्ण वर्षभर सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पण गुढीपाडव्याबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या अनेक लोकांना माहितीच नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा नेमका काय आहे, गुढीपाडव्याचा खरा इतिहास, गुढी उभारण्यामागचे आध्यात्मिक रहस्य, गुढीमध्ये निंबाची पाने आणि साखरेच्या गाठी का बांधतात, गुढी कशी आणि कुठे उभारावी, गुढीपाडव्याचे शास्त्रीय आणि धार्मिक महत्त्व, गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे 10 अत्यंत प्रभावी उपाय आणि शेवटी सांगणार आहे एक असा उपाय जो केल्यास वर्षभर घरात लक्ष्मी टिकते असे मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सुरुवात करण्यापूर्वी मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या घरी गुढी कुठे उभारली जाते? दारात, खिडकीत की गॅलरीत? कमेंटमध्ये नक्की लिहा. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन संधींचे प्रतीक मानला जातो. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा होतो. महाराष्ट्रात गुढीपाडवा, कर्नाटकात युगादी, आंध्र प्रदेशात उगादी, काश्मीरमध्ये नवरे. पण गुढीपाडवा फक्त सण नाही, यामागे एक खोल आध्यात्मिक रहस्य लपलेलं आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा खरा इतिहास. गुढीपाडव्याशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती. पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. पण इतिहासात एक अशी घटना घडली ज्यामुळे गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते. प्रभू रामांचा विजय. रामायणानुसार जेव्हा भगवान राम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने विजयध्वज उभारले. हीच परंपरा पुढे गुढी उभारण्यामध्ये बदलली. शिवाजी महाराजांचा विजय. इतिहासकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला. त्यावेळी लोकांनी घरावर विजयाचे ध्वज उभारले. गुढीचे आध्यात्मिक रहस्य. गुढी म्हणजे फक्त सजावट नाही, ती विजय, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण गुढीमध्ये कडुलिंबाची पाने आणि साखरेच्या गाठी का बांधतात? यामागे एक रोचक कारण आहे. निंब आणि साखरेचे महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबामुळे शरीर शुद्ध होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उन्हाळ्यात शरीर थंड राहते. गुढी कशी उभारावी? गुढी तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी: बांबूची काठी, रेशमी कापड, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी, फुलांचा हार, तांब्याचा किंवा चांदीचा कलश. गुढी घराच्या उजव्या बाजूला उभारणे शुभ मानले जाते. पण गुढी उभारताना ही एक गोष्ट लक्षात ठेवली नाही तर शुभ फल कमी मिळते असे मानले जाते. आता आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे 10 अत्यंत प्रभावी उपाय. उपाय 1. सूर्याला जल अर्पण करा. उपाय 2. गुढीसमोर तुपाचा दिवा लावा. उपाय 3. महालक्ष्मीची पूजा करा. उपाय 4. नवीन काम सुरू करा. उपाय 5. गरजू लोकांना दान करा. आता पुढे मी सांगणार आहे गुढीपाडव्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय. उपाय 6. घराच्या दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावा. उपाय 7. पुरणपोळी किंवा गोड पदार्थ खा. उपाय 8. देवाचे नामस्मरण करा. उपाय 9. घर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. उपाय 10. अत्यंत महत्त्वाचा, गुढीला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करा. असे मानले जाते की यामुळे वर्षभर समृद्धी टिकते. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत ते आता पाहूयात. भांडण करू नका, उशिरा उठू नका, घर अस्वच्छ ठेवू नका, वाईट शब्द वापरू नका, नकारात्मक विचार करू नका. गुढीपाडवा हा फक्त सण नाही,
तो नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचा मेसेज देणारा दिवस आहे. म्हणून या गुढीपाडव्याला गुढी उभारा, देवाला प्रार्थना करा आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरी गुढी कोण उभारतं आणि गुढीपाडव्याला तुमच्या घरी कोणता खास पदार्थ बनतो. मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचते.